स्ट्रक्चर, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे? तुम्ही आता इथून जेव्हा जाल, तुम्हाला तुमचा जो काही ग्राहक आहे युरोपमध्ये बसलेला, त्यासोबत तुम्हाला स्काईप करता येतं का? तुमच्याकडे स्काईपची फॅसिलिटी आहे का? तुम्ही त्याला बघू शकता का? तो तुम्हाला बघू शकतो का? तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही किती करू शकता? मग तुमचा सहभागी, तुमचा कर्मचारी, पार्टनर हा ईमेलिंगद्वारे, स्काईपद्वारे आपलं प्रॉडक्ट प्रपोजिशन, प्रेझेंटेशन कसं करू शकतो? आता इथे सुद्धा अमेरिकन इंग्रजी आणि ब्रिटिश इंग्रजी ह्यांच्यामध्ये फरक आहे. मगाशी मी ज्या 6 अटींबद्दल बोललो त्यांचा थोडक्यात अर्थ काय? तुमची जागतिक स्पर्धात्मकता आहे का? म्हणजे काय बघा, तुमचा प्रॉडक्ट, तुमचा खर्च, किंमत आणि तुमची डिलिव्हरी. नंबर 2, युनिव्हर्सल फ्लेक्झिबिलिटी, कल्चर म्हणजे संस्कृती. कायद्यांचा अर्थ, त्या त्या देशातल्या कायद्यांचा अर्थ माहिती आहे का? बरोबर, मग कायद्यांना घाबरून तिथे मी जात नाही आहे का? आणखीन एक मराठी उद्योजक सांगलीचे, हे सांगलीचे मराठी उद्योजक महाराष्ट्राबाहेर व्यापार करत नाहीत का? उत्तर प्रदेश, बिहार वगैरे मध्ये त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे कानून का राजी नाही आहे. म्हणजे मी हे मनसेनं बोलत नाही आहे, बरोबर, मी वस्तुस्थिती मांडतोय. म्हणजे मनसे काय बोलते तो मुद्दा वेगळा आहे. मुद्दा असा आहे की मी कायद्याला घाबरून माझ्या बाजारपेठेच्या बाहेर जात नाही का? अमेरिकेतले कायदे काय आहेत? आता परवाची रजत गुप्तांची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. रजत गुप्ता, मॅकेन्झी, काय झालं? मग अशा गोष्टींना घाबरून मी जर माझी वृद्धी करणार नसेल तर मग तो मी स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतोय. म्हणजे आणि मग तिसरा जो भाग आहे इन्फ्रास्ट्रक्चर, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे? तुम्ही आता इथून जेव्हा जाल, तुम्हाला तुमचा जो काही ग्राहक आहे युरोपमध्ये बसलेला, त्यासोबत तुम्हाला स्काईप करता येतं का? तुमच्याकडे स्काईपची फॅसिलिटी आहे का? तुम्ही त्याला बघू शकता का? तो तुम्हाला बघू शकतो का? तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही किती करू शकता? मग तुमचा सहभागी, तुमचा कर्मचारी, पार्टनर हा ईमेलिंगद्वारे, स्काईपद्वारे आपलं प्रॉडक्ट प्रपोजिशन, प्रेझेंटेशन कसं करू शकतो? आता इथे सुद्धा अमेरिकन इंग्रजी आणि ब्रिटिश इंग्रजी ह्यांच्यामध्ये फरक आहे. हा फरक मला 16 वर्षापूर्वी जाणवला. म्हणजे आपण इथे जी काही इंग्रजी शिकतो ती असते इंग्रजी राणी एलिझाबेथची, ब्रिटिश इंग्लिश. पण माझं प्रपोजल मला जेव्हा अमेरिकेसाठी मांडायचं होतं तेव्हा माझ्या अमेरिकेतल्या मित्रांना मला सांगितलं, डॉक्टर युअर इंग्लिश इज व्हेरी गुड बट इट हॅज टू हॅव अ अमेरिकन टोन. त्यात काही अमेरिकन शब्द आले पाहिजेत, अमेरिकन लोकांचा अहंकार जपला पाहिजे, त्यांची इंग्रजी तसं प्रपोजल मांडलं पाहिजे. मग मी काय केलं, अमेरिकेतलाच भारतीय माणूस, त्याला काही डॉलर दिले, त्याची फी दिली, माझे प्रपोजल त्याला ईमेल केले आणि त्याला म्हटलं की बाबा हे सगळं तू आता तुझ्या अमेरिकन इंग्रजीमध्ये टाक. मुद्दा काय? आउटसोर्सिंग. तुम्हाला जे येत नाही ते येत नाही असं कबूल करा, बाहेरून आउटसोर्सिंग करा. म्हणजे परफेक्शनच्या गफलतीमध्ये अडकू नका. प्रत्येक गोष्ट मी केली पाहिजे. तुम्ही उत्तम पत्र लिहू शकत नाही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, कोणाकडून तरी लिहून घ्या. ट्रान्सलेशन होत नाही, नो प्रॉब्लेम. अमेरिकन एटिकेट्स आणि मॅनर्स माहिती नाहीत, नो प्रॉब्लेम. म्हणजे प्रत्येक गोष्ट माहितीच असली पाहिजे, ती मीच करेन हा अट्टाहास आपण सोडला पाहिजे. पुन्हा तेच उदाहरण, रतन टाटांच्या ट्रकमधला 85% भाग इज आउटसोर्स. मग टाटा ट्रक बनवतात म्हणजे काय? 15%. चेसिस आणि त्याचं इंजिन, म्हणजे आत्मा तुमचा असला पाहिजे. बॉडी जी आहे ती बाहेरची असू दे ना. आता बऱ्याचशा अमेरिकन कंपन्या त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग सेटअप कुठं असतं? चीनमध्ये असतं. रिसर्च अँड डेव्हलपमेंट कुठं? भारतामध्ये, कारण भारताचे इंजिनियर हुशार आहेत, रिसर्च अँड डेव्हलपमेंट छान करतात, बरोबर. मग आता सेवा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग मधल्या सेवा, अकाउंटिंग वगैरे वगैरे, ह्याच्यामध्ये कुणाला गुंतवायचं? श्रीलंकेचे कर्मचारी, फिलिपिनो कर्मचारी. थोडक्यात काय, रजिस्टर्ड ऑफिस अमेरिकेत आहे, बाकी सगळा पसारा जगभर आहे. का? जिथं जे उत्तम होतं, जिथं जे स्वस्तात मिळतं, जिथे ते पटापट मिळतं, तिथून मी ते उचलणार. ही जी दृष्टी आहे ही दृष्टी महत्त्वाची. अर्थात हे करताना आपण आपल्या देशाचं हित सुद्धा साधलं पाहिजे, जे अमेरिकन कंपन्यांनी गेल्या 20 वर्षांमध्ये साधलं नाही, आणि म्हणून अमेरिकन व्यवस्था, अर्थव्यवस्था अशी गाळात गेली. म्हणजे एक टोकाचा जो काही व्यवहाराचा भाग आहे तोही आपण टाळला पाहिजे. माझे कर्मचारी, माझं रिसर्च हे झालं पाहिजे, पण हे होताना हेही विसरता कामा नये
की सगळं काही मीच करेन, माझेच लोक करतील, नो, देन यू आर नॉट गोइंग टू ग्रो. मग तुमची वाढ होणार नाही. मग कुठं कुठं आउटसोर्सिंग शक्य आहे? बरं, हे करताना काय लक्षात ठेवलं पाहिजे? आत्मा जो आहे, सोल, हे माझ्या ताब्यात असलं पाहिजे. आमच्या मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये आम्ही याला म्हणतो कोर कॉम्पिटन्स, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज माझा कुठं आहे, ते नियंत्रण माझ्या हातामध्ये असलं पाहिजे. त्यामुळे पॅकेजिंग, डिलिव्हरी, मार्केट रिसर्च, प्रमोशन, जाहिरात, सोर्सिंग, व्हेंडर रेटिंग, जितक्या म्हणून गोष्टी मला आउटसोर्स करता येतील तेवढं बरं. का? बरेच फायदे. माझं कॅपिटल कमी लागेल, भांडवल कमी लागेल, माझा वेळ वाचेल, माझं कॉन्सन्ट्रेशन मोठ्या गोष्टींवर मी करू शकेन, माझ्या चिंता कमी होतील, माझ्या चिंतांचं मी वाटप करू शकेन. आय एम डिवायडिंग, आय एम डिस्ट्रीब्युटिंग माय रिस्क. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टी बाकीच्यांनी कराव्यात. मोठी गोष्ट, मला बाहेर जायचं आहे, मला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठं व्हायचं आहे, तिथं माझं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे. आणि त्यासाठी जेवढं म्हणून मला आउटसोर्सिंग करता येईल, जे फार महत्त्वाचं नाही आहे किंवा कमी खर्चाचं आहे किंवा आणखीन काय आहे, ते मला सोडून दिलं पाहिजे. म्हणजे हा जो भाग आहे हा युनिव्हर्सल फ्लेक्झिबिलिटीमध्ये आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे एंटरप्रिनरशिप, तुमचं व्हिजन काय, तुमची दृष्टी काय आहे, तुमचं स्वप्न काय आहे. म्हणजे एक वाक्य तुम्हाला सांगतो, तुम्हाला आवडेल. काही जणांना वाक्य माहिती असेल. तुमची विक्री जर 100 रुपये असेल आणि तुमचा नफा 20 रुपये असेल, तर येत्या 4 वर्षामध्ये तुमचा नफा 20 वरून 100 रुपयावर होणार का? मग तुमच्या विक्रीची रक्कम ही तुमच्या नफ्याची रक्कम केव्हा होणार आहे? विक्री 100 आणि नफा 20. म्हणजे तुमचं विजन 4 वर्षात, 5 वर्षात काय असलं पाहिजे? फ्रॉम X to 5X, 6X, 7X. अर्थात मगाशी म्हटल्याप्रमाणे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग अत्यंत गरजेचं आहे. आणि मग वर्केबल आयडियाज. वेळ असेल मी तुम्हाला एक स्लाइड इनोव्हेशनवर दाखवेन. तुम्ही इनोव्हेशनवर काम करता का? आम्ही आमचं एक मॉडेल डेव्हलप केलं आहे, अग्नी नावाचं. अग्नी, AGNI, ॲग्रिगेट ग्रोथ थ्रू नेटवर्किंग अँड इनोव्हेशन. मी कॉमन सेन्स बोलतोय. तुमची वाढ कशी होते? 2च मार्गाने होते. एक, नेटवर्किंग, एक्सपान्शन, नवे पार्टनर्स, नवे साथीदार, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, डायगोनल, बॅकवर्ड, फॉरवर्ड, हे सगळं नेटवर्किंगमध्ये आलं. दुसरं काय? इनोव्हेशन. तुम्ही नवीन काही बनवाल का? IBM मागं कुठं पडली? मायक्रोसॉफ्टच्या. IBMनं इनोव्हेशनवर काम करणं कमी केलं. आम्ही जे आहोत ते आम्ही आहोत. कस्टमरनं आमच्याकडे आलं पाहिजे. आमचे प्रॉडक्ट जोरकस आहेत, आम्ही बदलणार नाही. नो, देन इट इज स्टॅग्नेशन. तुम्ही थांबलात, स्टॅग्नेशन लीड्स टू सिकनेस. बाकीचे लोक पुढे जात आहेत, तुम्ही इथेच थांबलात. म्हणजे तुम्ही तौलनिकदृष्ट्या मागं पडता आहात. आणि दॅट कम्स बॅक टू व्हॉट? वर्केबल आयडियाज. तुमचा कर्मचारी, साथीदार, पार्टनर, तुमचा पुरवठादार हा इनोव्हेशनवर काम करतो का? कॉन्स्टंट इनोव्हेटिंग इज रिक्वायर्ड. कशासाठी? कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज. म्हणजे माझा ग्राहक जो बाहेर बसला आहे त्याला नव्या नव्या गोष्टी मी किती देऊ शकेन, काय देऊ शकेन. थोडक्यात काय? 80-20चा फॉर्म्युला. 80% माझा वेळ, माझे प्रॉडक्ट, माझ्या प्रक्रिया सध्याच्या बिझनेससाठी मी खर्ची घातल्या पाहिजेत. 20% इनोव्हेशन, नवे प्रॉडक्ट, नव्या प्रक्रिया, नवे मार्केट. म्हणजे 80-20 मी करू शकतो का? 70-30 करू शकतो का? म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे यू गो बॅक टू सिस्टीम. आता खाली आपण येऊयात, थोडा वेळ कमी आहे. सिस्टमिक स्ट्रेंथ मी तुम्हाला म्हटलं, मॉनिटरिंग, कंट्रोल, नॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम. आता तुम्ही इथे 1000, 1200, 1400, 1500 लोक बसलात. इथून जाण्यापूर्वी तुम्ही तुमचा एक छोटा क्लब तयार करा. लक्ष्य 2020 क्लब. नॉलेज शेअर करा. कुणी सावंतवाडीमध्ये बसलाय, कुणी मडगावमध्ये बसलाय, मुंबईमध्ये बसलाय, नंदुरबार, धुळे, नागपूर वगैरे वगैरे. तुमचा नॉलेज क्लब आहे का? कल्पनांची देवाणघेवाण करता का? की तुम्ही फक्त इकॉनॉमिक टाइम्समध्ये वाचता की ही कल्पना, ती कल्पना? नो. नॉलेज मॅनेजमेंट. आणि तुमचं नॉलेज, तुमचा जो कर्मचारी आहे, तुमचं नॉलेज कर्मचाऱ्याला थोडंसं तुम्ही देता का? डू यू शेअर नॉलेज? थोडक्यात काय? तुम्ही तुमची टीम तयार करता का? शेयर मार्केट सीखने की अनोखी पाठशाला जो सबको भाए और समझ में आए. What is short iron butterfly? Short iron butterfly. If we are going for short straddle to cover up the unlimited loss, we are doing long strangle. Wow, come on! Yes, I can teach, man.
यहाँ मिले स्टॉक मार्केट संस्कार। So when we step into a new world, we need sanskar. If you are going to step into this world called stock market, we will give you that sanskar. आपको कहाँ फोकस करना चाहिए? Skill पे. Never come in the markets to make money, or with the focus of making money. So we say become a pro. Become a pro. Money will flow, the fastest way to grow. अवधूत साठे ट्रेडिंग अकेडमी। फ्री लाइव यूट्यूब सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आइकॉन।